हॅलो नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. म्हणजे मॉर्निंग तशी गुडच आहे, पण आज पप्पांनी काम दिलं आहे औषध मारायचं. म्हणजे गवतावरचं औषध मारायचं आहे. तर चला आपण आता औषध मारूया. तर पहिले पंपामध्ये औषध भरावं लागणार. पहिले औषध भरायचं. वातावरण खूप छान आहे तसं. तर गरज म्हणजे खरं गरज तर नाही आहे, पण इकडे कसं गवत खूप वाढतं आणि मग जेव्हा सगळं गवत एकसोबत सुकतं ना, तेव्हा मग जेव्हा आग लागते तर पूर्ण बाग आहे ना, तर पूर्ण फ्लो आतमध्ये येतो. त्याच्यापेक्षा जर आपण आधीच औषध मारलं तर कसं ते गवत पहिलेच मरून जातं आणि शक्यता कमी होते मग ती आग बागेमध्ये. घ्या औषध. हे एका पंपात 2 झाकणं टाकतो आम्ही तसे. एकच टाकायचं असतं, बट कारण की आता गवत खूप मोठं झालं ना, त्याच्यामुळे. पंप 20 लिटरचा आहे. शेत म्हणलं की कामं तर असतातच. मला आनंद वाटतो कामं करायला. पंप भरलाय आता. 20 लिटरची पंपची कॅपॅसिटी आहे. झाकण लावूयात, निघूयात. पंप घेऊयात आता. तुम्हाला पण आवडेल का? चढ आहे 20 लिटर बोललो. चला आपण निघूयात. तर गाईज आता मी निघाला औषध मारायला. चला बघूयात काय होतं ते. मोठ्या झाडांच्या खाली गवत नाहीये, पण जे कंपाऊंडचा एरिया आहे ना, तिकडे खूप सारं गवत आहे. तर त्यालाच आपल्याला औषध फवारायचं आहे. वातावरण खूप चांगलं आहे, तुम्ही बघू शकतायत. आज वातावरण खूप चांगलं आहे. आकाश आणि ते गवत जिकडे आपल्याला औषध फवारायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, 20 लिटरचा पंप आहे. लागतो 15-20 मिनटं किंवा अर्धा तास पण लागतो कधी कधी, पण तेवढ्या वेळात तो 20 लिटर 20 किलो पाठीवरती घेऊन चालणं खूप अवघड आहे. इवन माझी आई पण करते हे. शेतकरी घराण्यातलं असंच असतं, कोणत्याच कामात मागे हटून नाही चालत. गवत किती आहे तुम्ही बघू शकताय. हे चाऱ्याचंच गवत आहे, पण ह्या साईडला खूप जे नेतात कवळं जेव्हा नवीन असतं तेव्हाच जातं हे. त्याच्यानंतर काय फायदा नाही याचा. आणि ह्याला फक्त पाणी लागतं, एवढं वाढतं दरवर्षी. आत्ताच एक पंप संपलाय, दुसरा पंप संपलाय सकाळपासून. हा दुसरा संपलाय. अजून 1 किंवा 2 मारतो आणि मग बाद झालं.
कारण की 20 लिटरचा पंप पाठीवर 20 किलो घेऊन चालणं खायचं काम नाही, खांद्यांची फार वाट लागून जाते. तर आपला प्रवास असाच चालू आहे. बघूयात आता काय होतंय पुढे. थोडं थांबूयात, अजून एक पंप भरून आणतो, मग बघूयात तुम्हाला काय ॲडव्हेंचरस दाखवता येतं. बाय बाय. लक्षात आलं पायाला काहीतरी टोचल्यासारखं वाटतंय. आई शपथ. तरी पप्पाने सांगितलं होतं की चप्पल घाल, बूट घाल. सेफ्टी शूज आहेत पण मलाच आवडत नाही, म्हणजे मीच घालत नाही. आता पप्पांच्या शिव्या कन्फर्म भेटणार. चांगलंच लागलं, आग होती तरी म्हटलं आग कसली होत होती. तरी पण एक पंप मारूयात आणि मग बघूयात. पाय तर दुखतोयच, पायाला चांगलंच लागलं आहे. बट सरस्वतीला पण समजले आमच्या, बघती ती काय झालं म्हणून. हे बघा सरस्वती, काय हाय सांग त्यांना. हो सरस्वती म्हणते हां ठीक आहे भेटूयात आपण, बाय. थोडा लंगडतोय पाय, म्हणजे कसं त्याच्यावर काही टोचलं तर दुखतंय ना, बाकी काय नाही. वैसे तो हम स्ट्राँग है. ती वेल आहे ना ती सर्वात डेंजर, म्हणजे ती कंपाऊंडला अशी गुंतून जाते आणि तशीच वाढत जाते. प्रॉब्लेम काय आहे, जेव्हा आग लागते, हे सुकलेलं असतं गवत, आणि मग आग आणि मग ते पाण्याने आधीच ते कंपाऊंडची तार हे झालेली असते, आणि मग आग लागली की गरम, त्याच्यामध्ये तार लवकर खराब होते, कंपाऊंड लवकर खराब होतो. खरं कारण हे औषध मारण्याचं. आणि झाडं तर बघा, मागच्या वेळेस थोडे आग आतमध्ये आली तर झाड पूर्ण मरून गेलं. तो चलता रहता है. औषध मारता आता ह्या वनस्पती खूप जास्त आहेत. जर तुम्हाला ह्या वनस्पतीचं नाव माहीत असेल, हे ना अंगाला चिकटतं, म्हणजे कपड्यांना चिपकतं ते, तर कमेंट करा की हे काय. मला सांभाळून चालायला लागलं, नाही तर मग बाहेर निघल्यावर माझ्या अंगाला पूर्ण तेच. औषध संपत आलं आता, औषध संपत आलं आता. बस खूप दमलो आता. विचार होता 4 पंप मारायचा, पण आता नाही होणार असं वाटतंय. थोडं राहिलं वाटतं, प्रेशर आला. नाही संपलं. चला आता निघूयात. आधीच पायाला पण लागलं, पाय पण दुखतोय. बंद करावं लागणार. चला आता निघूयात. झालंय आजचं आपलं काम. 3 पंप मारलेत, त्याच्यामध्ये करामत पण केली, पायाला पण लागून घेतलंय, आणि पाठीची तर वाटच लागून गेली आहे. एरवी 4 पंप मारतो, पण आज 3च ठीक आहे. 3 मध्येच हवा टाईट झाली आहे. रस्त्यांच्या प्रवासात तुम्ही असेच सोबत राहाल. तुम्हाला माहिती आहे आज आपण टास्क होता की तणनाशक, म्हणजे गवतावरचं औषध मारायचं होतं आपल्याला. तर ते आजचे 3 पंप मारून झालेले आहेत. तर आजचा ब्लॉग इथेच संपला, आणि आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.